मी शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर होतो. माझ्या मुलाने वेदने युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करून गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्याने स्टेजवर मला किंवा माझ्या बायकोला बोलवण्याऐवजी एका वृद्ध स्त्रीला बोलवले. माझ्या बायकोला आणि मला खूप राग आला. पण जेव्हा माझी नजर त्या वृद्ध स्त्रीवर गेली तेव्हा त्या वृद्ध स्त्रीला पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती वृद्ध स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून माझीच. खूप इंटरेस्टिंग कथा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. माझा लाडका मुलगा वेद इतका हुशार होता की कधी कधी मला त्याला पाहून खूप आश्चर्य वाटायचं की तो कोणाचं अनुकरण करत आहे, की मी तर माझ्या अभ्यासात फक्त एक साधारण विद्यार्थी होतो. ती माझ्या आईची दिवस रात्र मेहनत होती, ज्यामुळे मी मेडिकलचे उच्च शिक्षण घेण्यास सक्षम झालो. जसं मला माझ्या आईची आठवण झाली तसं माझं मन एकदम उदास झालं. कित्येक वर्ष निघून गेली होती, पण आता मी अपराधीपणाच्या भावनेने त्रस्त झालो होतो. मी खोल श्वास घेऊन आरशाकडे पाहिलं तर माझ्या केसांमध्ये वाढणारे पांढरे केस मला सांगत होते की माझे आता वय उरत चाललेलं आहे. आणि माझी देखील बायको या शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होती. देवाने तिच्या हातात इतकी जादू ठेवली होती की लोक दूर दूरच्या भागांतून उपचारासाठी केवळ तिच्याकडे येत असत. आणि मी मानसिक रोगांचा तज्ज्ञ होतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये माझी ड्युटी करून मी माझं प्रायव्हेट क्लिनिकही चालवत होतो. आमचं लग्न लव्ह मॅरेज होतं, पण माझ्या आईने माझी इतकी साथ दिली की सगळ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने माझं लग्न सीमासोबत लावून दिलं होतं. माझं नाव विशाल पाटील आहे. मला 32 वर्ष झाली आहेत की मी मेडिकल फील्डमध्ये. वेद पाटील माझा मुलगा आहे. त्यानंतर आम्हाला 2 जुळ्या मुली लावण्याने सावनी झाल्या, ज्या परदेशात गेल्या आहेत उच्च शिक्षणासाठी. पण आम्ही वेदला खूप समजावलं की त्याने देखील त्याच्या बहिणींसोबत लंडनला शिक्षणासाठी जावं, पण त्याने आमचं ऐकलं नाही. शेवटी त्रास्त होऊन मी माझ्या बायकोच्या त्याला त्याच्या मनासारखं जगायला सोडून दिलं. तो स्वभावाने खूप विचित्र होता. लहानपणापासून खूप गंभीर, आज्ञाधारक आणि कमी बोलणारा. बऱ्याच वेळा मला माझा प्राण, माझ्या बायकोला शंका वाटायची की तो कुठल्या तरी मानसिक तणावाखाली आहे की काय. आज युनिव्हर्सिटीत पारितोषिक वितरणाचा समारंभ होता. वेदनेने त्याच्या विभागात टॉप केलं होतं आणि गोल्ड मेडल मिळवलं होतं. माझी बायको भारतीय शिक्षण पद्धतीवर फारसा विश्वास ठेवत नव्हती, पण मुलाच्या आनंदासाठी ती आज व्यवस्थित तयार होऊन माझ्यासोबत युनिव्हर्सिटीत येत होती, कारण आमचा मुलगा बक्षीस मिळवणार होता. आज तिने तिच्या क्लिनिकमधून सुट्टी देखील घेतली होती. स्टेजवर वेद पाटील नाव पुकारलं गेलं तेव्हा मी उठून आणि माझी बायको जागेवरून उठून उभे राहिलो, कारण वेद आम्हा दोघांवर खूप प्रेम करत होता आणि या खास दिवशी आमचं त्याच्यासोबत स्टेजवर असणं खूप गरजेचं होतं. पण जेव्हा वेद स्टेजवर गोल्ड मेडल घ्यायला पोहोचला तेव्हा त्याने एका स्त्रीचा हात धरलेला होता, जिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. माझ्या बायकोचा मूड हे पाहून खूपच खराब झाला आणि ती जवळपास समारंभ सोडून निघून जाणारच होती, पण मी तिचा हात धरून तिला थांबवलं. मला नको होतं की पत्रकारांच्या नजरेत ही गोष्ट येऊ देते की शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सीमा पाटील तिच्या मुलाला पारितोषिक समारंभात सोडून निघून गेली. जेव्हा हॉस्टेलने वेदला विचारलं की तो आपल्या या डिग्रीचे श्रेय कोणाला देतो, तेव्हा त्याने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं की सर्वात आधी मी देवाचे आभारी आहे की त्याने मला या योग्यतेचं बनवलं, आणि नंतर एका महान व्यक्तीला श्रेय देतो जी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या सोबत आहे. मी त्यांच्या प्रार्थना आणि मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. हे ऐकून पुन्हा एकदा माझ्या मनात आशा निर्माण झाली की आता तो आमच्या दोघांपैकी कोणाचं तरी नाव घेईल. पण वेदने त्याच्या मागे उभे असलेल्या एका वृद्ध स्त्रीचा हात धरून समोर केला आणि तेव्हा मी हे पाहून अवाक झालो की ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई होती, जिला मी 14 वर्षांपूर्वी घरातून धक्की मारून घराबाहेर काढलं होतं. जेव्हा माझ्या बायकोने तिची तक्रार केली होती की तिच्या मैत्रिणींसमोर तिचा अपमान करते आणि जेव्हा घरात पार्टी असते तेव्हा माझी आई तिच्या मैत्रिणींना वाईट साईड बोलते. मी कधीच कल्पनाही केली नव्हती की पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात आईचा चेहरा पाहून शकेल. माझ्यापेक्षा जास्त वाईट अवस्था सीमाची होती, जी आश्चर्याने तोंड उघडून माझ्याकडेच पाहत होती. माझ्या आईने थरथरत्या हाताने वेदाच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट चालू झाला. तेव्हा वेद पाटीलने हे सांगितलं की आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या या आजीमुळे आहे. सीमा हे ऐकून ती थांबलीच नाही.
अपमानाच्या भावनेने तिचा चेहरा लाल झाला होता आणि मला मात्र माहित होतं की ती किती हट्टी आहे आणि गर्विष्ठ आहे. ती ताबडतोब तिचं पर्स उचलून रागात तिच्या हेल्थ टकटककडे आवाज करत तिथून निघून गेली. वंदे पाटील खूपच शालीन आवाजात त्यांच्या आजीचा हात धरून स्टेजवर खाली उतरत होता. त्याचे शिक्षक आणि त्याचे वर्गमित्र आनंदाने अजूनही टाळ्या वाजवत होते. तो माझ्याजवळ गेला आणि मी त्याला शुभेच्छाही देऊ शकले नाही. खरंच माझी आई इतकी हुशार नाही. माझी आई इतकी हुशार आणि महान होती की तिने माझ्यासारख्या निकाम्या माणसाला मेडिकलच्या कठीणातील कठीण अभ्यासासाठी योग्य बनवलं होतं. तर ती तिच्या नातवासाठी किती मेहनत करत असेल हे सांगणं किती कठीण आहे. तुम्ही सर्वजण विचार करत असाल की माझी आई कोण आहे. तर प्रेक्षकांनो, माझी आई एक सरकारी शाळेतील निवृत्त प्रिन्सिपल आहे, जिने माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ना फक्त घर सांभाळलं तर नोकरी करून आम्हा सगळ्या भावंडांचं संगोपन केलं. माझा लहान भाऊ आदित्य गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत डॉक्टर म्हणून काम करतो आणि माझ्या दोन्ही सख्या बहिणी पुण्यामध्ये आपली सेवा देत आहेत. माझे वडील देखील एक शहीद फौजी अधिकारी होते. वडिलांशी लग्न होण्यापूर्वी माझी आई मिलिटरी स्कूलमध्ये शिकवत होती आणि नंतर त्यांनी विधिवत परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळाली होती. मला चांगले ठाऊक होतं, आठवत होतं की त्यांना शिक्षणाचा इतका वेळ होता की जेव्हा आम्ही भावंड लहान होतो तेव्हा देखील त्या परिस्थितीतील अनेक मोठ्या मुलांना लहान मुलांना मेडिकलची तयारी करून देत असत. त्या आणि माझे वडील त्यांच्या या चांगल्या कामात नेहमीच त्यांच्या सोबत होते. माझ्या वडिलांचे मत होते की शिक्षक एक प्रकारचे शोध घेत आहे आणि माणसे जर शिक्षक असेल तर त्याने दुसऱ्या दिवशी दिव्याला नक्कीच प्रज्वलित करायला हवं. मी आईच्या आठवणीत हरवून गेलो होतो. तेव्हा अचानक स्थानिक वृत्तपत्राच्या रिपोर्टवर माझ्या समोर आला आणि त्याने मला एक टोचणारा प्रश्न विचारला. विशाल पाटील साहेब, ज्यांच्यासोबत तुम्ही मुलाचे आत्ताच गोल्ड मेडल स्वीकारलं, ती वृद्धश्री कोण आहे? ती खरंच तुमची आई आहे का की तुमची कोणी नातेवाईक आहे? मी ह्या प्रश्नाचे उत्तर न देता तिथून लवकर निघून गेलो. कारण जेव्हा कधी माझं एखादं मुलाखत घेतलं जातं तेव्हा मी सांगत असतं की माझी आई बऱ्याच काळापूर्वी मृत्युमुखी पडली आहे. आता मी कोणत्या तोंडाने त्या सर्वांना सांगणार आहे की केवळ त्या आजी सोबतच ते मेडल स्वीकारून गेला आहे. मी माझ्या गाडीपर्यंत लवकर पोहोचलो आणि पण गाडी बरोबर मला असं जाणवलं की जणू कित्येक वर्षांपूर्वीचा आजार माणूस आहे. माझा श्वास फुलत होता आणि जर माझं मन घाबरायला लागलं होतं तर वेद माझा एकुलता एक मुलगा आणि डॉक्टर होता आणि मला त्याच्याकडून काही जास्त अमर्यादित अपेक्षा होत्या. पण जर तो ह्या महत्वाच्या दिवशी मला आणि माझ्या बायकोला दुर्लक्षित करू शक्यतो तर मग भविष्य काळात मला त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल. तेव्हा कोणीतरी माझ्या बाजूला जोरात हसलं. मी पाहिलं की तिथे मीच बसलो होतो आणि माझ्या हशमलात मला विशाल पाटील, आता का घाबरतोयस? विसरलास का तो काळ जेव्हा तुझ्या आई आजारी होती, तुझ्यासमोर हात जोडून म्हणत होती की ह्या वादळी पावसात मला ह्या घरातून बाहेर काढू नकोस. पण त्यावेळी तुझ्या डोळ्यांवर तुझ्या प्रिय बायकोच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली होतीस, जिने तुला सगळ्याच गोष्टींपासून आंधळ करून टाकलं होतं. पाहिलं का आता? तेच तुझं वय आहे ज्या वयात तू तुझ्या वृद्ध आईला घरातून बाहेर काढून अपमानित केलं होतं. हे तर आभार मान की तुझे हात पाय अजूनही सलामत आहे, ज्यामुळे तू कुठल्याही मुलांवर अवलंबून नाहीस. मी माझ्या हमशकलेल्या गोष्टी ऐकल्या आणि माझ्या कानांवर हात ठेवून जोरात किंचाळलं. थोड्या वेळानंतर मी लवकरात लवकर गाडी चालवून माझ्या घरी जात होतो तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने माझ्या गाडीला धडक दिली. मी ब्रेक मारून गाडी वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरी तो ट्रक मला खूप दूरपर्यंत ओढत गेला आणि नंतर माझं मन अंधारात बुडून गेलं होतं. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझं संपूर्ण शरीर पांढऱ्या पट्ट्याने जखडलेलं होतं. मला सगळं काही धुसूर दिसत होतं. मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर झुकून आलं आहे. मी पाहण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्या आईचा वृद्ध चेहरा होता. तिच्या वृद्ध डोळ्यांमधून अश्रू वाहून माझ्या कपाळावर पडत होते.
तेवढ्यात मी वेदचा आवाज ऐकला, जो म्हणत होता, आजी प्लीज रडू नकोस, हे वाचले आहेत, त्यांना काही होणार नाही. वेदच्या आवाजात अशी काही वेदना होती की आता मी माझे जखमी असलेलं शरीर पूर्णपणे विदीर्ण झालं होतं. आणि आपल्या स्वतःच्या मुलाच्या तोंडातून जेव्हा आई वडिलांना आपल्यासाठी इतके कठोर शब्द ऐकावे लागतात, तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटत असेल हे समजण्यासाठी मला तब्बल 14 वर्षे लागली. अचानक माझ्या डोळ्यात तीव्र वेदना झाली आणि एका किंकाळी अनियंत्रितपणाने माझ्या घशातून बाहेर पडली. कदाचित ते वर्षानुवर्षे दडलेलं दुःख होतं, किंवा अपराधीपणाची भावना, किंवा पश्चाताप होता. डॉक्टर ताबडतोब धावत माझ्याजवळ आले आणि खोलीत उपस्थित सर्व डॉक्टरांना बाहेर जाण्यास सांगू लागले. डॉक्टरांनी एक इंजेक्शन भरून माझ्या हातात लावलं आणि काही वेळानंतर मी पुन्हा बेशुद्ध पडलो. ह्या काळात जेव्हा जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा तेव्हा मला माझ्या दयाळू आईचा चेहरा आठवला. अरे सीमा, थकलेला चेहरा देखील मी पाहत होतो, पण मी काही बोलू शकत नव्हतो आणि मी माझं मनही नाही आणि मानही हलवू शकलो नाही. मला अत्यंत कमजोरी जाणवत होती. काही दिवसांनी त्या दिवशी मी पूर्णपणे शुद्धीत होतो, जेव्हा डॉक्टर माझ्या खोलीत आले आणि माझ्या बायकोला आणि मुलांना सांगू लागले की त्यांना त्या जिवंत राहणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, पण आता त्यांना उर्वरित आयुष्य हे बेडवरच काढावं लागेल. त्यांचा पाठीचा कणा आणि मनका गंभीरपणे हिजाजत झाली आहे आणि त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेनुसार खूप वाईट परिणाम झाला आहे. डॉक्टरांचे हे म्हणणं ऐकून माझा आवाज येत नव्हता आणि मी माझ्या शरीराला हलवू शकत नव्हतो. कदाचित मी अनेक महिने ह्याच हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. मी थोड्या वेळासाठी हॉस्पिटलमध्ये पाहायचा, पण दिवसभर नाइलाजाने मेहनमानीशिवाय मी असायचो. माझी बायको सीमा तिच्या क्लिनिकमधून सुट्टी घेऊन हॉस्पिटलमध्ये यायची आणि थोडा वेळ माझ्याजवळ थांबून ती पुन्हा घरी निघून जायची. आता काही दिवसांपूर्वी मी जो इतका प्रसिद्ध डॉक्टर होतो, आता मी स्वतःच अंथरुणावर बेडवर पडलो होतो. मी माझ्या नजरेतून माझ्या सर्व नात्यांची सत्यता पाहिली होती. माझ्या त्या दोन्ही मुली ज्या रोज माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायच्या, त्यांचाही काही ठाव नव्हता. मी आतल्या आत एकाकीपणाच्या भावनेत मरत चाललो होतो. काय माहीत माझी आई हॉस्पिटलमध्ये का येत नव्हती. मी जोरदार आई म्हणत होतो, ओरडण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या घशातून आवाजच बाहेर येत नव्हता. तब्बल 2.5 महिने उलटल्यानंतर मला हॉस्पिटलमधून सुटका मिळाली. सीमा त्या दिवशी खूप व्यस्त दिसत होती. हॉस्पिटलची बिलं वगैरे भरत होती. त्या दिवशी त्याच्या आईसोबत नव्हत्या, तर आईचा मास्टर बेडरूममधून दुसऱ्या मजल्यावर होता. पण आता सीमाने माझ्यासाठी ती लहान खोली उघडली होती. इथे सीमाच्या सांगण्यावरून मी माझ्या आईला ठेवलं होतं. जेव्हा मी 20 वर्षांचा होतो, हे घर बांधलं होतं, तेव्हा माझे बाबा जेव्हा शहीद झाले होते, तेव्हा माझी आई खूप सुंदर आणि तरुण होती. त्यावेळी माझं वय 12 वर्ष होतं. मला अजूनही आठवतं की आजीने म्हणजे आईच्या आईने तिला खूप आग्रह केला होता की तिने दुसरं लग्न करावं, पण त्यांनी त्यांच्या मुलासाठी म्हणजे आमच्यासाठी एकटं राहणं पसंत केलं होतं, पण दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली नाही. पण तिचीच मुलं जेव्हा इतकी सक्षम झाली की त्यांना आईने केलेलं सर्व त्यागांचं फळ तिला देऊ शकतील, तेव्हा त्यांनी तिचे धक्के घरातून बाहेर काढले. माझ्या नजरेसमोर 14 वर्षांपूर्वीचा तो दृश्य ताजा झाला होता, जेव्हा माझ्या मॉडर्न बायकोने मला इमर्जन्सी कॉल करून घरात बोलवले होते. मी त्यावेळी खूप महत्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होतो. सिमने त्या दिवशी मला धमकी दिली होती की जर माझ्या आईचं वर्तन असंच चालू राहिलं तर ती माझ्या 3 मुलांना घेऊन मला सोडून निघून जाईल. वेद त्यावेळी 13 वर्षांचा होता आणि माझ्या 2 मुलींनी 9 वर्षांच्या होत्या. मी माझ्या आईसोबत खूप वाईट वागणूक देऊनही तू ह्या घरची मालकीण नाहीस का? तू इथे फक्त राहतेस का? आणि आता हे घर सीमाचं आहे. आता फक्त तेच होईल जे माझी बायको सांगल. माझी आई त्यावेळी आश्चर्याने माझा चेहरा पाहत होती. माझ्या आईने रडत रडत मला विचारलं होतं, विशाल, जर हे घर तुझ्या बायकोचं आहे तर मला सांग, तुझ्या बापाने ठेवलेलं ते घर कुठे आहे जे माझं होतं, आणि तू आणि तुझ्या भावाने ते घर विकून मला बेघर आणि आधारहीन केलं. त्यांचे हे बोलणे ऐकून रागाने माझं डोकं फिरलं होतं आणि आगीत तेल घालायचं काम सीमाने केलं होतं. हे सांगून की माझी आई परिसरातील मुलांना शिकवते, जेणेकरून जगाच्या नजरेत ती सिद्ध करू शकेल की आम्ही तिला सर्व गोष्टींपासून वंचित ठेवले आहे. माझ्या आईने खूप दुःखाने माझ्याकडे पाहून सांगितलं होतं की विशाल,
तुला माहित आहे की परिस्थिती मुलांना सुरुवातीपासून शिकवत आहे आणि इथे राहणाऱ्यांना लोकांना हे माहीत सुद्धा असायला हवं की ज्या मुलांना मी शिकवलं होतं ते नेहमीच चांगलं मार्काने परीक्षेत पास झाले होते आणि मी कधीच कोणाकडून अपेक्षाही केली नव्हती की सत्यता मी कोणाकडनं लपवलीही नव्हती की माझ्या आईचे विद्यार्थी भरपूर होते, इथपर्यंत की आई जर बाजारापर्यंत गेली तर दुकानदाराने आदराने उभे राहून म्हणत होते, तुम्ही आमच्या मुलांचे शिक्षक आहात का? पण जेव्हा मी सीमाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिने स्पष्ट केलं की आता तिला कोणत्याही परिस्थितीत आईला या घरात राहण्याची परवानगी द्यायची नव्हती. मी आईला कठोर शब्दात सांगितलं होतं, आई प्लीज आम्हाला आमच्या पद्धतीने जगू दे, माझं घर उद्ध्वस्त करू नकोस, माझी लहान लहान मुलं आहेत, जर रोज माझ्या ह्या तुटलेल्या घरात हेच चाललं तर माझं घर तुटेल आणि माझी मुलं सुद्धा बर्बाद होतील. आणि मग आई रडत राहिली आणि मग तिचं सामान जैसी सीमाने आधीच ठेवलं पॅक करून, सामान ठेवलं होतं, उचला आणि जा, जोरदार पाऊस चालू आहे. दरवाजाचं दृश्य माझ्यासारख्या डोळ्यासमोर अगदी चित्रपटासारखं चालून आलं होतं. मी घामाने पूर्णपणे भिजले होतो. मी प्रयत्न केला की बटन दाबू शकू ज्यामुळे मैल नर्सला बोलवता येईल. तहान लागल्यामुळे माझा घसा सुकला होता. मग मी प्रयत्न केला की बटन दाबेन, पण मी यशस्वी झालो नाही. माझी बेवारस नर्स समोरच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहत होती आणि घड्याळात पूर्ण 9 वाजत असल्याचं होतं. बाहेरून गाडीचा हॉर्न ऐकू आला. मला वाटलं की माझी आईच आली आहे आणि ती नक्कीच माझ्याकडे येईल, पण मला सीमासोबत पुन्हा परपुरुषाचा आवाज ऐकू आला. त्यांचे संवाद खूपच अश्लील वाटत होते. असं वाटत होतं की सीमा तिच्या शुद्धीत नाही आहे. अहंकार आणि रागाने माझं रक्त उसळलं आणि मी काही करू शकत नव्हतो. माझी बायको इतक्या कमकुवत चारित्र्याची आहे की 4 महिने झालं मी अंथरुणावर पडून तर 3 लोक सर्व लगेच करेल. मी रागाने पूर्ण ताकद लावली आणि माझा हात उचलून बटन दाबून पाहिलं. मेल नस धावत खोलीत पोचली तेव्हा मी त्यांना घराबाहेर जाऊन बाहेर पाहून घेऊन जाण्याची खूण केली. हा मुलगा खूपच गरीब कुटुंबातील होता आणि मी स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून दिली होती. तो माझी खूप समजावत होता, पण जर खाली उभं राहिल्या माझ्या डोळ्यात बेवसीच्या अश्रू वाहत होते. त्या मुलाने नॅपकिनने माझा चेहरा पुसला आणि मला मग पाणी पाजलं. साहेब, मॅडमचा हुकूमही आहे की आपण बाहेर जाऊ शकता, नाहीतर वेद आणि मोठ्या ताईंना देखील आपल्याला भेटायची परवानगी दिली जात नाही. ते रोज येतात आणि परत निघून जातात. हे सगळं ऐकून माझा काळीज जणू आतून तुटून गेलं होतं. मला समजत नव्हतं की माझी आई रागाने मला भेटायला येत नाही, पण सीमा माझी बायको मुद्दामून माझ्या मुलाला आणि माझ्या आईला माझ्यापासून दूर करत होती. मी माझी संपूर्ण ताकद लावून 2-3 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. राजू, माझं बोलणं ऐकून घे. थोडा वेळ घाबरला तर मग त्याने मान हलवली. दुसऱ्या दिवशी माझ्या खोलीतील माझी औषधं तपासली आणि औषधं तपासण्यापासून माझ्या तब्येतीची चौकशीही केली. 1 मिनिट माझ्याजवळ उभी राहून काही न बोलता ती निघून गेली. आजपर्यंत मी कधीच माझ्या बायकोच्या पोशाखावर तक्रार केली नाही, पण आता मला जाणवत होतं की माझी बायको काळाच्या प्रवाहात पुढे निघून गेली. आता पश्चाताप करून काहीच फायदा नाही. मी मनातून देवाकडे माफी मागत होते की खरोखर माझ्या आईचं खूपच मन दुखवलं होतं आणि कदाचित ही तीच त्याची सगळी शिक्षा होती. दुपारचे 1:30 वाजत आले होते आणि आई मला भेटण्याचा आई खूप बेचैन होऊन माझ्या गालावर आणि कपाळावर पा घेत होती. म्हणतात ना, आई ही आईच असते. वेदही खूप अस्वस्थ होता. आई मला म्हणाली, विशाल बेटा, काळजी करू नकोस. देवाने जे ठरवलंय तेच तू लवकर बरा होशील. मी तुटलेल्या शब्दात माझ्या आईकडे वारंवार माफी मागत होतो. मी पाहिलं की राजूने वेदला बाहेर बोलवलं होतं. वेद जेव्हा परत आला तेव्हा तो खूप अस्वस्थ दिसत होता. ते लोक थोडा वेळ थांबून तिथून निघून गेले आणि पुन्हा येण्याचं सांगितलं. माझं मन आज खूप हलकं झालं होतं. माझ्या आईला आणि मुलाला भेटून काही दिवसानंतर माझा मुलगा त्याच्या आईच्या गैरहजेरीत मला तिथून निघून घेऊन गेला. माझ्याने एक छोटंसं ट्युशन सेंटर चालू केलं. बाबाच्या मित्रांनो त्यांना एक छोटंसं घर घेऊन दिलं, ज्याची प्रत्येक महिन्याचे हप्ते भरत राहिली आणि स्वतःच्या घराची मालकीण होती. वेदने एका खूप मोठ्या नामांकित कंपनीत मुलाखत दिली होती आणि तो लगेच सिलेक्ट झाला होता. मी खूप लवकर तब्येतीत सुधारणा करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की मला पुढील आयुष्य
व्हीलचेअरवरच घालवावं लागेल. पण वेद आठवड्यातून 1-2दाही येतो. 2-3 वेळा माझी फिजिओथेरपी का करत नाही? एके दिवशी मी सीमाला फोन करून वेदला खूप वाईट साईड बोलू लागलो आणि धमकी दिली की त्याने मला परत घरी घेऊन येऊ नये, नाहीतर सीमा मला सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवेल. पण वेद खूप मजबूत इच्छाशाली मालक झाला होता. देवाचे लाख लाख आभार होते की जो जसा दिसत होता तसा नव्हता, नाहीतर कदाचित त्याने मला असंच मरण्यासाठी सोडून दिलं असतं. अजून मी पूर्णपणे बराही झाला नव्हतो की कोर्टाच्या मला नोटीस आल्या. सीमाने माझ्याकडून घटस्फोट मागितला होता आणि तो माझ्या हातात होता आणि माझे हात थरथरत होते. आमची 28 वर्षांची सोबती होती, जी सोबत सीमा एक क्षण सोबत तोडणार होती. जयने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या हातावर हात ठेवून म्हणाला, जर मी तुम्हाला घटस्फोट दिला नसता तर ती कधीच कोर्टाच्या माध्यमातून माझ्याकडून घटस्फोट मिळवून घेणार नव्हती. आई आणि वेद तिला भेटायला गेले होते आणि तिला समजावण्याचा प्रयत्नही केला, पण ती बरीच संतापली आणि त्यांचा खूप अपमान करून त्यांना घरातून बाहेर काढलं. मला चांगलं माहित होतं की ती हे सगळं का करताय, कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर काम करण्यासाठी ती खूप मोठे घोटाळे केले आहे आणि मी माझी सगळी संपत्ती सीमाच्या नावावर विकली गेली होती. त्यामुळे आता ती मला सोडू शकत नव्हती, सगळ्यांवर कब्जा करू इच्छित होती. मी चांगला विचार केला होता 3-4 वेळा कोर्टात जाऊन की हे सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे, पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही. मग ज्या मित्रांना नातेवाईकांना पैशाची गरज आहे, पैसे कळलं की सीमाने माझ्याकडून घटस्फोट घेतला. इतक्या वयात सुद्धा असा निर्णय घेऊ शकतं. आता मी थोडा बोलू लागले होते आणि उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्या मला समजवलं की सीमाने जवळपास संपत्ती आणि वकिली आहे आणि संपत्ती विकून उद्या ती लंडनला निघून जात आहे. आजारपणामुळे मी दीर्घ सुट्टीवर होतो आणि त्यातही समाधान होतं की आता मी सीमाच्या सांगण्यावरून सरकारी नोकरी सोडली नव्हती. वेदने त्याच्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना सगळं कळालं तेव्हा त्या खूप अस्वस्थ झाल्या. त्यांचं शिक्षण अजून 2 वर्ष बाकी होतं. त्या गोष्टीमुळे अस्वस्थ होत्या की त्यांचं शैक्षणिक शुल्क येणार की मी वेदला सांगून माझं घर ते विकून टाकलं, जे माझ्या नावावर होतं. राहिलं होतं वेदच्या जागी. जर कोणी असतं तर दुसरं असतं तर कधीच त्याने त्याचा हिस्सा विकून टाकून बहिणीचा शिक्षणाचा खर्च केला नसता. आता मला समजलं होतं की जेव्हा वेद 19 वर्षांचा झाला होता तेव्हा तो कोचिंग सेंटरला जातोय असं सांगून त्याच्या स्वतःच्या आजीकडे भेटायला जाऊ लागला होता आणि त्याची आजी त्याला सतत शिकवत होती. हळूहळू माझ्यासमोर लोकांचे खरे चेहरे उलगडत गेले. माझी बायको गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मित्रांसोबत समीर सोबत आहे. अनैतिक संबंधात होती आणि सामाजिक जेव्हा माझ्या बायकोने आईला घराबाहेर हाकललं होतं त्यावेळी समीर भारतात आला आणि त्याने आईला समजवण्याचा प्रयत्न केला होता की तुझ्या नवऱ्याचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेचा विचार कर आणि अगदी घाणेरडी कृती करू नकोस. लहानपणापासून मानसिक ताणाखाली होता कारण मी त्याच्या कानांमध्ये व्यत्यय असायचा. माझ्या आईच्या घरातून कामातून निघून गेल्यानंतर माझी बायको बिनधास्तपणे तिच्या पुरुष मित्रांसोबत घरात पार्टी करायची. माझी बायको अशा वातावरणात आली होती जिथे हे सगळं सामान्य गोष्टी वाटत होत्या, मानल्या जात होत्या. काही महिन्यांनी मी इतका बरा झालो की काठीच्या आधाराने चालू फिरू शकलो. मी पुन्हा माझी नोकरी जॉईन केली आणि माझ्याकडे खूप विचित्र नजरेने लोक पाहायचे. मी माझ्या कानांनी माझ्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची माझ्या गोष्टी ऐकल्या की मी जे घरी येऊन रडत आहे बसायचो. संपूर्ण जगाला माहित होतं की माझी बायको कशी आहे. फक्त माझी पैशांची करते मध्ये आंधळी झाली होती आणि तिच्याकडे माझ्या आंधळ्या पणावर पट्टी बांधून हात लावण्यासाठी होतं. आता मला समजत होतं की वेद नेहमी त्याच्या आईने निवडलेला मार्ग निवडत होता. स्वतःचे निर्णय का घेत असत? माझी वृद्ध आई माझे सर्व काही निर्णय घेते. मला माझं बालपण आठवायचंय. हे जेव्हा हॉस्पिटलला जाताना माझ्या डब्बाई बनवून देत होते आणि दरवाजा बाहेर जाताना माझ्या आईच्या डोक्यावर पदर असायचा, आशीर्वादाचा हात असायचा. मी तो पसरून जेव्हा मी अनंतरिकपणे रडू लागले असं मी की किती दुर्दैव होते की मी स्वतःच्या माझ्या जन्मदात्या आईला घराबाहेर काढलं होतं आणि इतकं वर्ष मी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता की ती जिवंत आहे की नाही. आणि पण ह्या देवाचे लाख लाख आभार की त्याने मला मृत्यूच्या दारातून वाचवले आहे आणि मी फक्त आपलं कोण आहे आणि सुरुवात कोण नाही. माझ्या आई सुरुवातीपासूनच देवपूजेच्या नियमाने
नित्य नेमाने करत होती आणि मी न जाणे केव्हापासून कोणत्या देवपूजेपासून दूर होतं. तिला पाहून मी देखील देवपूजा करायला लागलो, सुरुवात केली. आमच्यासाठी आता ह्या शहरात राहणं खूप अवघड झालं होतं. वेद देखील एका युनिव्हर्सिटीमधील वर्गमित्र टोमणे मारत होते की त्याला त्याच्या आई वृद्धकाळात त्याच्या वडिलांना सोडून निघून गेली, एका परपुरुषासोबत लंडनला गेली. मी माझ्या आईकडे पाहिलं, कारण एकदा फोन तिला बेघर व्हावं आणि पण माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझ्या आनंदातच नेहमी महत्व दिलं होतं. मी माझी बदली दुसऱ्या शहरात करून घेतली आणि वेदने देखील त्याची नोकरी सोडून दुसऱ्या शहरात नोकरी स्वीकारली. माझ्या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले व्हायला अजून 6 महिने बाकी राहिले होते. तेव्हा आईने माझ्याकडे एक पिशवी शेवटची इच्छा व्यक्त केली की ते एकदा तरी आपल्या जीवनातील देवदर्शन करू इच्छितात. वेदने जेव्हा त्याची इच्छा पूर्ण ऐकली तेव्हा त्याने ताबडतोब देवदर्शनाला सुरुवात केली. पण माझं मन इतकं विचित्र प्रकारे घाबरत होतं. मला वाटत होतं की कदाचित देवाने अजून मला माफ केलं नाही. वेदने आपल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि आम्ही लोक देवदर्शन करण्यासाठी निघालो. आम्ही लोकांनी 3 ठिकाणी देवदर्शन केले. अचानक मला जाणवले की आई कशी आहेस ग? थकली वाटत होती. मी तिची तब्येत आणि तपासणी सगळं काही केलं होतं का? मला माहित नव्हतं की हा प्रश्न माझ्या आईचा शेवटचा प्रवास ठरेल. एके दिवशी आम्ही तिघे एका मंदिरात बसलो तेव्हा आईने मला सांगितलं की ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून विश्रांती घेऊ इच्छिते, म्हणून मी अजून तिला आधार दिला. तिला देखील कळत नव्हतं की वेदनेने हसत तिला आपल्या खांद्यावर झोपून घेतलं. जपमाळ करताना कळत आईचा आपला आत्मा मुक्त झाला होता. जेव्हा आम्हा दोघांनाही हे समजलं तेव्हा आमची अस्वस्थता खूप वाढत चालली होती. चेहऱ्यावर इतकं समाधान वाटत होतं आणि हसावं असं वाटत होतं की लगेच उठून बसे. तिच्या नशिबात काशीमध्ये मरण येईल असं लिहिलं होतं. आम्ही दोघं बाप लेक तिची काळजी करण्यासाठी गेलो होतो, पण माहित नव्हतं की हीच तिची शेवटची इच्छा होती. आम्ही आईचे अंत्यसंस्कार करून घरी परतलो. मी दररोज तिला आठवून रडत असायचं. एके दिवशी ती मला जाणवलं की जणू आई आणि बाबा खोलीत आले आहेत. त्यांनी मला आधार दिला आणि उठवलं. बराच वेळ माझ्याशी बोलत राहिले. बाबाने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की विशाल बाळा, मी गेल्या अनेक वर्षांपासून तुझ्या बरोबर नाही आहे. मी त्रासात होतो, पण देवाचे आभार मान की त्याने तुला चांगली अक्कल दिली. तू देखील तुझ्या मुलांच्या भविष्याचा विचार कर. आनंदाने आम्ही दोघे जिथे आहोत तिथे खूप आनंदी आहोत. ते दोघे माझ्याशी बोलून खोलीच्या बाहेर निघून गेले. वेद देखील त्यावेळी उठला होता. जेव्हा तो म्हणाला उठायला, आता जेव्हा मी घुसमटपणे उघड्या दरवाजाने पाहत होतो तेव्हा खोलीतील सर्वत्र गुलाब आणि चमेलीच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. गुलाब आईला खूप आवडत होता आणि चमेली बाबाला. असं म्हणतात की आई वडील मरणानंतर आपल्या मुलांना त्रासात पाहू शकत नाही, आणि खरं आहे. मी माझ्या मुलासोबत देवपूजा केली आणि त्याचे आभार मानू लागले की त्याने मला ह्या जीवनात माझी चूक सुधारण्याची संधी आणि पश्चाताप करण्याची संधी दिली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.